नमस्कार मित्रांनो, आज आपण शाला प्रणालीला पोस्ट कशा मॅप करायचं ते पाहणार आहोत. आपल्याला पहिल्यांदा शाळेची DDO कोड लॉगिन ओपन करायची आहे. त्यानंतर वर्क लिस्टमध्ये पहिलाच ऑप्शन आहे संच मान्यता इंटिग्रेशन. तिथून पहिलाच ऑप्शन घ्यायचा आपल्याला संच मान्यता पोस्ट मॅपिंग. याच्यावर क्लिक केल्यानंतर पूर्ण शाळेतील पोस्ट दाखवते इथे आपल्याला. एकदा आपल्या संच मान्यतेनुसार एकदा आपल्या पोस्ट खात्री करून घ्यायची आपल्याला उपलब्ध किती पोस्ट आहेत. आता माझ्याकडे इथं उपलब्ध पोस्ट आहेत 8 आणि इथं झालेले आहेत 10 पोस्ट क्रिएट झालेले आहेत. ते आपल्याला एक एक पोस्ट अगोदर आपण कॅटेगरी वाईज सेव्ह करून घेऊया. ही पहिली पोस्ट आहे ती कॅटेगरी जिथे आपल्याला कॅटेगरी टाकायच्या कास्टची आणि अपॉर्टमेंट कॅटेगरी टाकायचे आणि आपल्याला इथं सेव्ह ड्रॉप करायचे. सेव्ह ड्रॉप करायचं प्रत्येक शाळा. आपल्याला एक महत्वाची सूचना आहे याच्यामध्ये, जी आपल्याला पोस्ट डिलीट करायची आहे किंवा कमी करायची आहे त्या पोस्टची इथं जो ऑप्शन आहे ऑप्शन हा जो ऑप्शन आहे हा खूप महत्वाचा ऑप्शन आहे. जे पोस्ट आपल्याला डिलीट करायचे आहे त्या पोस्टला आपल्याला नो केल्याच्या नंतरच ती पोस्ट डिलीट करण्यासाठी DDO2 च्या लॉगिनला डिलीट करण्यासाठी ती उपलब्ध होते, नाहीतर ती पोस्ट उपलब्ध होत नाही. माहिती आपण मी सेव्ह करून घेतोय पण सर्व शिक्षकांची. मग आता मी रिकाम्या पोस्ट कशा डिलीट करायचं ते पण सांगणार आहे आणि मॅपिंगचं कसं करायचं. मॅपिंग करताना काळजीपूर्वक करायचे, त्याची कास्ट कॅटेगरी वगैरे आपल्याकडे पाहिजे त्याची माहिती, त्याच्यानंतरच मॅप करता येते आपल्याला. आता बघा आपल्याला ह्या 2 पोस्ट डिलीट करायचे आहेत. हे पण पोस्ट आपल्याला मॅप करावं लागेल ब्लँक, तर ते डिलीट साठी DDO2 ला दिसतं. इथं नो ऑप्शन करायचंय बघा. सर्वात महत्वाचा ऑप्शन आहे हा, इथं नो करायचंय तरच तिथं आपल्याला पोस्ट दिसेल. ही आगाऊची पोस्ट आहे, आपल्याकडे अतिरिक्त पोस्ट झालेली आहे, मॅप केलेली आहे मी. त्याच्यानंतर ही एक आणखी दुसरी हेडमास्टरच्या 2 पोस्ट मॅप झालेल्या आहेत. एक पहिला वर्किंग आहे हेडमास्टर आणि दुसरं डबल एक क्रिएट झाली होती पहिलं, ते आपण डिलीट करतोय आता. इथं नो ऑप्शन करायचंय, काळजीपूर्वक हा नो ऑप्शन पाहिजे. ड्रॉप सेव्ह. आणि हे सर्व केल्याच्या नंतर महत्वाची सूचना आहे की आपल्याला आता पुढे फॉरवर्ड करण्यासाठी एक बटन आहे इथं, या बटनावरच क्लिक करायचंय फॉरवर्ड करण्यासाठी. सेव्ह अँड फॉरवर्ड या बटनावर आपल्याला क्लिक करायचंय. सर्व माहिती ही आता नेक्स्ट अथॉरिटीला गेली आहे, ओके करायचंय. त्यानंतर आता आपल्याला हे DDO1चं काम संपलेलं आहे. DDO1च्या लॉगिन सर्व काम होतं. आता DDO2 ची लॉगिन बघूया आपण. आपल्याला VO लॉगिन ओपन करायचे, DDO2 लॉगिन. DDO2 लॉगिनला जायचं, इथं वर्क लिस्ट, संच मान्यता इंटिग्रेशन, संच मान्यता पोस्ट व्हेरिफिकेशन. आपल्याला ती आता जी आपण शाळा पाठवलेल्या आहेत हे सर्व शाळा इथं आलेल्या आहेत, पण आपल्याला आता हे व्हेरीफाय करायचं. इथं क्लिक केल्याच्या नंतर त्या शाळा तयारीवर क्लिक केलं का DDO कोडवर इथं अप्रूव्ह करायचं आहे, ते अप्रूव्ह होऊन जातील. आता आपल्याला एखाद्या शाळेची संच मान्यताच्या पोस्ट कमी करायच्या आहेत. मी आता तिथून सांगितलं की कमी करण्यासाठी ते नो ऑप्शन वापरायचे आहे. दिस पोस्ट ॲज पर संच मान्यता नो करायचं होतं. त्याच्यानंतरचा पुढचा ऑप्शन घ्यायचा आपल्याला. इथं वर्क लिस्ट, पेरोल. पेरोल मधून बघा, इथून पेरोलच्या नंतर इथं जायचं आपल्याला पोस्ट डिलिशनचा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं. हा ऑप्शन येईल. आता आपल्याला ज्या शाळेची पोस्ट डिलीट करायचं आहे, ज्या शाळेची, त्या शाळेला इथं घ्यायचं आपल्याला निवड करून. मी आता घेतली होती ती शाळा परत घेतोय. आणि इथं आपल्याला या गो बटनवर क्लिक करायचंय. गो. बघा आपण जे पोस्ट नो केल्या होत्या, म्हणजे पोस्ट ऍज पर संच मान्यता ज्याचा नो आपण केल्या होत्या, त्या पोस्ट इथं डिलीट साठी आलेल्या आहेत, उपलब्ध झाल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे 2 पोस्ट त्या आगाऊ आहेत ते डिलीट करायचे. इथं सिलेक्ट करायचं. सिलेक्ट करून इथं हा या GR प्रमाणे ते ऍड झालेल्या होत्या. इथं आपण त्याचं ते रिमार्क लिहायचंय आणि आपल्याला त्या पोस्ट डिलीट करायचंय. बघा इथं डिलीटचं ऑप्शन आहे, या डिलीट केलं. अशा प्रकारे आपल्याला BO लॉगिन पोस्ट डिलीट करायचे आहेत. क्रिएट जर करायचं असेल नवीन पोस्ट तर आपल्याला EO लॉगिन DDO3 ची लॉगिन पाहिजे.
DDO 3च्या लॉग इन ती सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नवीन संच मान्यता पोस्ट करण्यासाठी मॅप करण्यासाठी DDO 1 म्हणून ते पहिल्यांदा मॅप करून फॉरवर्ड करायचे आहे. सर्व पोस्ट, जे पोस्ट आपल्याला आवश्यक नाही त्याला नो ऑप्शन वापरायचं आहे आणि DDO 2 सर्व पोस्ट बरोबर असेल तपासून ते अप्रूव्ह करायचं आहे, अप्रुव्हल द्यायचे आहे आणि काही पोस्ट जर डिलीट करायचा असेल तर वर्क लिस्ट मधून पेरोल मधून डिलीट पोस्ट मध्ये जाऊन डिलीट करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे संच मान्यता UDIS आणि पोस्ट मॅपिंग करून घ्यायचे शालारला. धन्यवाद मित्रांनो.